अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, शिवजयंतीची सुट्टी आहे की नाही? तसेच वर्षातील सर्व सुट्ट्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहून घेणार आहोत. सर्वात प्रथम माझ्या सर्व सेविकाताई, मदतनीसताईंना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. तर बघा ताईंनो, याच्या अगोदर देखील सुट्ट्यांची यादी मी यूट्यूबवर टाकलेली आहे. तरी देखील पुन्हा एकदा भरपूर सेविकाताईंचे, मदतनीसताईंचे प्रश्न होते की अंगणवाडीना शिवाजी जयंतीची सुट्टी आहे की नाही, तर त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. तसेच वर्षातील सर्व सुट्ट्या आपण पुन्हा एकदा पाहून घेणार आहोत. तर बघा, 1/1/2026 काढलेले हे परिपत्रक आहे. महिला व बालविकास विभागाकडून आलेलं आहे. बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची ही यादी असणार आहे. तर बघा, 2026 मधील सुट्ट्यांची यादी कशा पद्धतीने आहे. बघा, आपल्याला मकर संक्रांतीची सुट्टी भेटलेली. त्याच्यानंतर बघा, आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला धुलीवंदनची सुट्टी भेटणार आहे असं या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. 3/3/2026 म्हणजे आजची सुट्टी आपल्याला 19 फेब्रुवारीची सुट्टी इथे नमूद केलेली नाही. त्याच्यानंतर बघा, पुढची सुट्टी आपल्याला 19/3 असणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात 19 तारखेला सुट्टी असणार आहे. या महिन्यात 19 तारखेला सुट्टी नाही आहे. तर गुढीपाडव्याची सुट्टी आपल्याला पुढच्या महिन्यात असणार आहे. त्याच्यानंतर बघा, 21 मार्चला आपल्याला रमजान ईदची सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची तारीख 14 एप्रिलला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी असणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाची आपल्याला सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, 25/7/2026 देवशयनी आषाढी एकादशी आणि मोहरम दोन्ही एकाच दिवशी आहे. त्या दिवशी देखील आपल्याला सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर पुढची सुट्टी बघा, रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. 28/8/2026 असणार आहे. त्याच्यानंतर ताईंनो, पुढची सुट्टी बघा, 14/9/2026 गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे. पुढची तारीख पहा, 18/9/2025 गौरी पूजनाची सुट्टी असणार आहे. 26/9/2026 शनिवारी अनंत चतुर्थी दुसरा दिवस त्याची सुट्टी असणार आहे. आणि 20/10/2026 दसऱ्याची सुट्टी असणार आहे. आता याच्यामध्ये बघायचं झालं की मराठी शाळा, ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा इतर जी कार्यालय आहेत त्या सर्वांना शिवजयंतीची सुट्टी आहे. फक्त अंगणवाडीमध्ये शिवजयंतीची सुट्टी नाही आहे. उन्हाळी सुट्टी आपण सर्वांनी पाहिली आहे, तरी देखील पुन्हा एकदा पाहून घेऊया. बघा, 2 मे 2026 ते 17 मे 2026 पर्यंत अंगणवाडी सेविकांना सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर 18 मे 2026 ते 2 जून 2026 पर्यंत अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी असणार आहे. इथे एक आपली महत्त्वाची मागणी आहे की संपूर्ण महिनाभर, म्हणजे अंगणवाडी सेविकांना 15 दिवस नको आणि मदतनीसांना देखील 15 दिवस नको, तर संपूर्ण मे महिना हा पूर्णपणे अंगणवाडी सेविका, मदतनीस दोघींनाही सुट्टी द्या अशी आपली मागणी आहे. ती मागणी जर आपली मान्य झाली तर आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ही सुट्टी राहणार आहे. त्याच्यानंतर बघा, दिवाळी सुट्टी पहा, 5/11/2026 ते 11/11/2026 असे एकूण 7 दिवसांची ही दिवाळी सुट्टी राहणार आहे. आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे रविवार आपल्याला भरून काढायचे आहेत. एकूण बघा, आपल्याला 1 2 3 4 5 6 7 रविवार आपल्याला भरून काढायचे आहे. म्हणजे आपल्याला जी दिवाळी सुट्टी भेटणार आहे ती दिवाळी सुट्टी आपल्याला पुन्हा दिवाळीनंतर ती भरून काढायचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. खूप महत्त्वाची ही माहिती आहे. आणि आज आपल्याला शिवजयंतीची सुट्टी नाही आहे. मराठी शाळांना जरी असली किंवा इतर कार्यालयांना जरी सुट्टी असली तरी अंगणवाडीला मात्र शिवजयंतीची सुट्टी नाही आहे. ही अपडेट आणि ही माहिती जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत पोहोचवा, कारण की भरपूर सेविकाताईंचे प्रश्न होते की शिवजयंतीची सुट्टी आहे की नाही, तर त्या ताईपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवा. आणि असेच अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.